देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारताच्या दिशेने WD सरकू लागले आहे. अजून दोन्ही समुद्रात मात्र हालचालींना सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळे स्थानिक वातावरण काही प्रमाणात तयार होऊ शकतं असा सध्याचा अंदाज आहे. आपण काल 10 तारखेला दिलेल्या अंदाजावर सुद्धा लक्ष केंद्रित करत असतो. काल दिलेल्या अंदाजामध्ये उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर लेह लडाखमध्ये WDमुळे पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती आणि ऑरेंज अलर्ट दिलेला होता. पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली होती. त्याचबरोबर राजस्थानचा पश्चिमी भाग आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट, तशीच विदर्भ आणि कोकण या विभागात देखील उष्णतेची लाट दाखवण्यात आलेली होती आणि केरळमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज दिलेला होता. मात्र हा अंदाज दुपारनंतर बऱ्याचदा अपडेट होतो. आपण बघतो की आज 11 तारखेला बिहार, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि सिक्कीम या काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लेह लडाख आणि उत्तराखंड या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज कायम आहे. राजस्थान, गुजरातमधील आणि महाराष्ट्राच्या काही भागातील उष्णतेची लाट देखील कायम असणार आहे. पूर्व भारतातील पावसाळी वातावरण कायम राहील. उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता कायम आहे, तर गुजरातमधील उष्णतेची लाट कायम असून राजस्थान आणि महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. 13 तारखेचा अंदाज आपण बघतो. विदर्भामध्ये आणि छत्तीसगडमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे. गुजरातमधील उष्ण दमट वातावरण कायम राहील. 14 तारखेला देखील राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, विदर्भ आणि छत्तीसगडमधील पावसाचा अंदाज कायम आहे. पूर्व भारतातील पावसाचा अंदाज कायम आहे. बघतो की महाराष्ट्रात उष्णतेची लाट या ठिकाणी कायम दाखवण्यात आली आहे. जवळपास 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलं आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि ओरिसा, आंध्र प्रदेशमध्ये अगदी केरळपर्यंत उष्णतेची लाट पोहोचली आहे. गेल्या 24 तासात भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामध्ये जम्मू काश्मीरमध्ये पाऊस झाल्याचं नोंद झाली आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये नोंद झाली आहे, तर सिक्कीम, आसाममध्ये तुरळक पावसाची नोंद झालेली आहे. केरळमध्ये देखील पावसाची नोंद झाली आहे. आपण दररोज GFS मॉडेलचा अंदाज बघत असतो. यामध्ये उत्तर भारतात WD सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये थोडी वाढ देखील होईल. खास करून 15 तारखेला महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता वाढते आहे आणि एक जोड क्षेत्र उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील पावसाचं तयार होतं आहे. याचा प्रभाव थोडा विदर्भाच्या दिशेने मराठवाड्याच्या दक्षिण भागात 16 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या बहुतांश भागामध्ये हे पावसाळी वातावरण तयार होईल. सुरुवातीला अतिउष्ण वातावरण आणि नंतर पावसाळी वातावरण असं वातावरण बदलण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव थोडा कमी राहण्याची शक्यता आहे, परंतु पुढे जाऊन पुन्हा एकदा हे वातावरण 19-20 तारखेनंतर वाढेल असा अंदाज दिसतोय. मैदानी भागाकडे WD सरकणार आहेत आणि आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की मार्चचा उत्तरार्ध हा महाराष्ट्रासाठी पाऊस घेऊन येणार आहे. पूर्व भारतामध्ये या आठवड्यात पावसाचा अंदाज कायम आहे. अति उत्तरेला पावसाचा अंदाज कायम आहे. मात्र पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण 17 तारखेपासून उत्तर भारत आणि पूर्व भारत, पश्चिम भारतातील पावसाचं प्रमाण वाढू शकतं. मात्र 24 ते 31 या दरम्यान पावसाचं प्रमाण कमी दाखवायला सुरुवात केली CFS मॉडेलने. एप्रिलमध्ये मात्र या घटना पुन्हा वाढतील आणि त्यामुळे एप्रिल हा अवकाळी पावसाचा महिना राहण्याची शक्यता आहे. हे आपण या मॉडेलच्या माध्यमातून सातत्याने सांगतोय. आपण जर एप्रिल महिन्याचा अंदाज CFSचा एकत्रित बघितला तर आपल्याला महाराष्ट्रात अवकाळी पावसाची
नोंद होणार किंवा भारतात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस राहील असा अंदाज दिसतोय. आणि अवकाळी वातावरण किंवा वादळी पाऊस आपल्याला मेमध्ये बघायला मिळेल आणि हा नुकसानकारक, विजा पडणारा आणि फळांना ताप देणारा पाऊस आहे. मग शक्यतो फळबागा जर हार्वेस्टिंगला असतील त्या काढून घ्या, शिवाय रब्बी पिकं काढून घेणं आवश्यक आहे. ECMWFच्या IFS मॉडेलचा अंदाज आहे महाराष्ट्रात पाऊस होणार, परंतु त्याची तीव्रता कमी असल्याचं दाखवण्यात आले. परंतु या मॉडेलने देखील अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊन दक्षिणी राज्यांमध्ये म्हणजे केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पूर्व भारत आणि उत्तर भारतात WDचा प्रभाव वाढल्यामुळे याही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे. 25 तारखेपर्यंत याही मॉडेलने आपल्याला GFS मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. ECMWFच्या या मॉडेलने मात्र महाराष्ट्रात तुरळक पाऊस दाखवला आहे. GFS मॉडेलने मात्र थोडं पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या भागात वातावरण दाखवलं, इतरत्र कमी वातावरण दाखवलेलं आहे. आपण GFS मॉडेलचा अंदाज या ठिकाणी सुरुवातीला बघणार आहोत. आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघतो, या ठिकाणी आपण बघतो की 14 तारखेपासून ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल. आता सध्या कुठे ढगही दिसत नाहीत आणि संपूर्ण अभ्यासक पावसाळी अंदाज देत आहेत, असा एक संभ्रम शेतकऱ्यांना निर्माण होत असतो आणि त्यामुळे शेतकरी बेसावध राहण्याची शक्यता असते. परंतु ज्या तारखा दिल्या आहेत त्या तारखांना वातावरण बनवायला सुरुवात होईल. आता आपण बघतो की GFSने देखील 16-17ला फार पाऊस दाखवलेला नाही, परंतु 17 तारखेला बार्शी, लातूर, सोलापूर, बिदर भागामध्ये किंवा नांदेडच्या किंवा आदिलाबादच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे. 18 तारखेचं वातावरणही सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बार्शी, बीड, नांदेड, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर पूर्व या भागामध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे वातावरण निर्माण होईल, किती प्रमाणात होईल हे आता अनिश्चित आहे या मॉडेलनुसार. तरी आता आपण जर 19 तारखेचं वातावरण बघितलं तर आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, नंदुरबार, धुळ्यामध्ये, जळगावमध्ये पावसाचा अंदाज येतोय. 20 ते 25 वातावरण कमी दाखवण्यात आले. ECMWF मॉडेलने आपल्याला 14 तारखेपासून ढगाळ वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे. हे वातावरण 15 आणि 16 तारखेला वाढायला सुरुवात होईल. साधारण 16 तारखेपासून चंद्रपूर, गडचिरोली किंवा नांदेड या भागामध्ये 16 तारखेला थोडं वातावरण निर्माण होईल. 17 तारखेला महाराष्ट्रामध्ये याचा थोडा प्रभाव वाढेल, परंतु खूप पाऊस महाराष्ट्रात होईल असं नाही. मात्र वातावरण हे रब्बी पिकांना घातक आहे. आपण या ठिकाणी बघतो नंदुरबार, मालेगाव, जळगाव, अकोला,